तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती। आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले शाळेचे मुख्याध्यापक माननीय भगत सर, तसेच प्रमुख पाहुणे कोंगे सर, तसेच राजेंद्र सर, मोठे मॅडम, चव्हाण सर, विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या शाळेमध्ये त्या दिवशी आपण जो कार्यक्रम घेतला होता स्वच्छताचा काय घेतला होता ना, लक्षात आहे? ते स्वच्छतेचे फोटो आपण पंचायत समितीला पाठवले आणि पंचायत समितीने ते जो इव्हेंट आहे शालेय परिसर स्वच्छता, त्याचं काहीतरी 4 का 5 इव्हेंट देऊन होते। तर आपलं कायच्यामध्ये येणार आहे शालेय परिसर स्वच्छता। त्या शालेय परिसर स्वच्छतामध्ये ते अपलोड केले। जनता हायस्कूल शाखा बल्लारपूर शालेय परिसराची स्वच्छता केली। तर महात्मा गांधीचं म्हणणं काय होतं का इंग्रज भारतातून गेले पाहिजे, आपल्याला भारताला स्वतंत्र लाभले पाहिजे। कोणत्या पद्धतीनं? त्यांना परेशान करून का, झगडा करून का, त्यांना कामामध्ये असहकार्य करायचं, सहकार्य करायचं नाही, अहिंसेच्या मार्गाने नाही। आणि त्यातूनच ते काही जणांचे विरोधक बनले, काही जणांनी ते नाही पाहिजे होतं, त्यामुळे त्यांची म्हणजे हत्या करण्यात आली, लक्षात आहे? तसेच लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू नंतर, आणि त्यांनी सुद्धा पाकिस्तानला, त्यांची मूर्ती लहान तर कीर्ती महान असल्यामुळे पाकिस्तानला चिरीस आणलं। त्याच्यामध्ये ताश्कंद करार झाला। ताश्कंद करार झाल्याच्या नंतर रात्री जेवण करून झोपल्यानंतर झोपेतच त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे, परंतु त्यांची फाईल बाहेर काढता आली नाही। तर त्यांनी म्हणजे शिकत असताना, लाल बहादूर शास्त्री म्हणजे शिकत असताना पूल वगैरे होता का त्या ठिकाणी? पूल नव्हता, परंतु ते पोहत जात होते ना, तुला कसं माहीत असं पोहत जात होते। तशा प्रकारे शिक्षण घेतलं। आता तुम्हाला शिक्षणाची दारे खुली झाली आहे, तुम्हाला पोहत जा लागते का? नदीने पाणी येत राहिलं तर सुट्टी भेटते, सुट्टी कलेक्टर देऊन देते, त्या दिवशी पाणी पडत नाही त्या दिवशी सुट्टी देऊन देते, आहे का नाही? तेव्हा येऊन सुट्टी देऊन देते का? सुट्ट्या रोजच राहते। तर शिक्षण हे आता बदलत आलं ना। आता कोणत्या पद्धतीने शिक्षण झालं आहे? मोबाईल ज्याच्यापाशी मोबाईल असेल तो AI द्वारे आपलं कन्सेप्ट क्लिअर करू शकतो। हां, तर दोन्ही महाविद्यालयाने का सांगितलं का देशासाठी काहीतरी करा, मिठाचा सत्याग्रह म्हणा, असहकार म्हणा, बाकीचं त्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळालं, आणि त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी